दीनानाथ मंगेशकर रुग्णालय पत्रक काढून आता स्पष्टीकरण देणार असल्याची बातमी आहे। गर्भवती महिला मृत्यू प्रकरण आणि या प्रकरणी आपण पत्रक काढून स्पष्टीकरण देणार असल्याचं आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलेलं आहे। या घडीची महत्त्वाची बातमी प्रसार माध्यमांकडून देखील वारंवार या सगळ्या संदर्भात विचारणा करण्यात आल्यानंतर आता आपण पत्रक काढून या सगळ्या विषयी स्पष्टीकरण देणार असल्याचं रुग्णालय प्रशासनाकडून आता सांगण्यात येत आहे। गर्भवती महिला मृत्यू प्रकरण आणि या प्रकरणी आता पत्रक काढून आपण स्पष्टीकरण देणार आहोत। वारंवार खरं तर रुग्णालय प्रशासनाकडून हा आरोप केला जातोय की जी बाहेर माहिती दिली जाते ती माहिती मात्र दिशाभूल करणारी आहे, ती माहिती अर्धवट आहे असं रुग्णालय प्रशासनाकडून सांगितलं जात आहे। रुग्णालय प्रशासनातले PRO रवी पालेकर यांच्याकडून या सगळ्या विषयी आता स्पष्ट करण्यात आलेलं आहे। आता मात्र या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर या सगळ्या प्रकरणी शिवसेना दोनही शिवसेना आक्रमक झाल्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या नावाला काळं फासण्यात आल्यानंतर आता घडामोडींना वेग आलेला आहे। या सगळ्या मुद्द्यावर पत्रक काढून आपण आपलं स्पष्टीकरण देणार असल्याचं रुग्णालय प्रशासनाकडून आता स्पष्ट करण्यात आलेलं आहे। यावेळी मात्र रुग्णालय प्रशासनाला निवेदन देण्याकरता म्हणून तिथं शिंदेंची शिवसेना सुद्धा पोहोचलेली होती आणि त्यावेळी निवेदन स्वीकारण्याकरता आलेल्या रुग्णालय प्रशासनातील अधिकाऱ्यांवर चिल्लर भिरकवण्यात आलेली आहे, चिल्लर फेकण्यात आलेली आहे शिंदेंच्या शिवसेनेकडून आणि घडलेल्या घटनेबद्दल संतापही व्यक्त करण्यात आलेला आहे। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता मात्र अहवाल सुद्धा सादर केला जाईल। काही क्षणापूर्वी आपण जर पाहिलं तर पोलीस प्रशासनाकडून देखील स्पष्ट करण्यात आलेलं आहे। या मुद्द्यावर तपास सुरू आहे। CCTV फुटेजच्या आधारे सगळ्या मुद्द्यांचा तपास केला जातोय। लवकरच अहवाल समोर येईल आणि सुस्पष्टता येईल असं देखील स्पष्ट करण्यात आलेलं आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? आता असं म्हटलं जात आहे अधिकृत पत्रकारोडून स्पष्टीकरण देऊ, या स्पष्टीकरणामध्ये त्या 10 लाख रुपयांचा मुद्दा फार महत्वाचा असेल। याबाबतचं काय स्पष्टीकरण आज रुग्णालय प्रशासन देते हे पाहणं महत्वाचं आहे। आत्ताच काही वेळापूर्वी इथले जे जनसंपर्क अधिकारी आहेत त्यांच्याशी आपण बोलल्यानंतर त्यांनी आज अधिकृतपणे भूमिका जाहीर करू असं म्हटलेलं आहे। पत्रक काढून ते त्यांची भूमिका आहे ते सविस्तरपणे जाहीर करतील। आतापर्यंत रुग्णालय प्रशासनाकडून फक्त चौकशी करण्यात आलेली आहे आणि अर्धवट माहितीच्या आधारे ही सगळी माहिती दिली जाते असा आरोप करण्यात आलेला होता। मात्र आता संध्याकाळपर्यंत याबाबतची अधिकृत माहिती आहे यामध्ये देण्यात येणार आहे। आपण दुसरीकडे ही थेट दृश्य पाहतो लागावी आपण पुन्हा एकदा काही सामाजिक संघटनांचे आंदोलक आहेत ते आतमध्ये शिरण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत आणि पुन्हा एकदा या ठिकाणी गोंधळ आहे तो सुद्धा निर्माण झालेला आहे। सगळी परिस्थिती आपण पाहतोय अनेक सामाजिक संघटनांचे आंदोलनकर्ते आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि पुन्हा एकदा गोंधळाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळते। अमोल, मी माझ्या PCI टीमला विनंती करेन की त्यांनी ती थेट दृश्य दाखवावी। बॅरिकेडिंग ज्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तिथं मात्र आता आंदोलक आक्रमक झाल्याची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। अमोल, आता आंदोलक त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि जोरदार घोषणाबाजी दिली जाते। अमोल, पुन्हा एकदा पाहतोय हे दृश्य पाहतोय आपण की जे सामाजिक संघटनांचे आंदोलनकर्ते आहेत ते पुन्हा एकदा या ठिकाणी आलेले आहेत आणि अचानकपणे आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न आहे तो या संघटनांकडून करण्यात येत होता आणि त्यामुळे पोलिसांची सुद्धा तारांबळ उडाली। आता पोलिसांनी पुन्हा एकदा या ठिकाणी बॅरिकेडिंग केलेलं आहे आणि हा रस्ता अडवलेला आहे। पण समोरच्या बाजूला आपण पाहतोय काही सामाजिक संघटनांचे आंदोलनकर्ते आहेत, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा या ठिकाणी आंदोलनासाठी आलेले पाहायला मिळतात। पुन्हा एकदा ही दृश्य पाहतोय ही जी समोर दृश्य आपल्याला पाहायला मिळतात ते युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत आणि ते सुद्धा या ठिकाणी रुग्णालय प्रशासनाला निवेदन देण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत। मात्र निवेदन स्वीकारण्यासाठी आले नाही त्यामुळे ते पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत आणि या ठिकाणी आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न आहे तो या ठिकाणी करण्यात येताना पाहायला मिळते। युवक काँग्रेस सुद्धा आता या संपूर्ण दीनानाथ रुग्णालयाच्या प्रशासनाविरोधात आक्रमक झालेली पाहायला मिळते। ही थेट दृश्य आपण पाहतोय पुन्हा एकदा गोंधळाची परिस्थिती आहे ती या ससूर रुग्णालयाच्या बाहेर दीनानाथ रुग्णालयाच्या बाहेर निर्माण झालेली पाहायला मिळते।
झळकवण्यात आली आहेत, काही फलक झळकवण्यात आलेले आहेत. युवक काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी आता संताप व्यक्त केला जातोय. काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे? काही संवाद साधणं शक्य आहे का? अमोल, मान्य आहे मला बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी. नक्कीच आपण पुन्हा काय शाही फेकण्याचा प्रयत्न केला. आज इथल्या मजदूर प्रशासनाला धडा शिकवण्यासाठी आज आम्ही काँग्रेसच्या वतीनं मुंगेश्वर हॉस्पिटलला गाळा फाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. 10 लाख रुपयाची मागणी केल्याच्या नंतर आज ती महिला त्या ठिकाणी ही सगळं ऐकत असताना तिने जीव सोडलेला आहे. आणि हा जीव सोडल्याच्या नंतर आज 10 लाख रुपये जर या प्रशासनाला जर दिले तर त्या 2 जुळ्या लेकरांना त्यांची आई मिळणार आहे का? हा आमचा प्रश्न या ठिकाणी इथं असणार आहे. प्रत्येक गोरगरिबांच्या माणसांसाठी हा दवे आपण पुन्हा एकदा पाहतोय. हे दीनानाथ मंगेशकर धर्मादय रुग्णालय असं लिहिलेलं होतं. तिथं युवक काँग्रेसकडून शाई फेकण्यात आलेली आहे आणि कुठेतरी आता काँग्रेस सुद्धा या संपूर्ण प्रकरणावर आक्रमक झालेली पाहायला मिळते. हे दृश्य पाहतोय. रुग्णालयाचं जे बाहेरचं गेट आहे जिथं हा फलक लावण्यात आलेला आहे दीनानाथ मंगेशकर धर्मादाय रुग्णालय, तिथं आता काँग्रेस सुद्धा आक्रमक झालेली पाहायला मिळते आणि शाई फेकून हे आंदोलन आहे ते या ठिकाणी करण्यात येते. ही परिस्थिती आपण पाहतोय की शाई फेकून या रुग्णालय प्रशासनाचा निषेध आहे तो सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि युवक काँग्रेस ही सुद्धा आता कुठेतरी आक्रमक झालेले पाहायला मिळते. निवेदन द्यायला तुम्ही आलेला होता, मात्र या ठिकाणी शाई फेकून निषेध केलेला आहे. काय मागणी तुमची? आम्ही निवेदन द्यायला आलो होतो पण प्रशासनाचे अधिकारी अजिबात बाहेर येऊन आमच्याशी बोलायला तयार नाहीत. एक साईडला जर तुम्ही महिलांचा लाडकी बहीण करता आणि महिलांचा असं त्यांना उपचार न देता त्यांचे जीव घेता म्हणजे या किती मोठा गुन्हा आहे आणि यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. युवक काँग्रेसनी जर यांनी प्रशासनाने जर जागेवर नाही आलं तर युवक काँग्रेसतर्फे यांना जागेवर आणण्यात येईल. पुन्हा एकदा इशारा दिलेला आहे आणि हे दृश्य पुन्हा एकदा आपण लागावी पाहतोय. या रुग्णालयाच्या बाहेरचा हा परिसर आहे जे धर्मादाय रुग्णालय लिहिलेलं आहे तिथं मात्र आता युवक काँग्रेसने शाई फेकून हा निषेध आहे तो सुद्धा व्यक्त केलेला आहे आणि एक गोंधळाची परिस्थिती आहे ती सुद्धा या ठिकाणी निर्माण झालेली आहे. या बाजूला आपण पोलीस पाहतोय. वरिष्ठ पोलीस उपायुक्त संभाजी कदम आहेत ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि संपूर्ण परिस्थिती पोलिसांकडून हाताळण्यात येते. पण त्याआधी युवक काँग्रेस आहे ते सुद्धा आता या ठिकाणी आक्रमक झाल्यानंतर पूर्णपणे काळ्या रंगाची शाई आहे ती फेकून या प्रशासनाचा निषेध आहे तो सुद्धा या ठिकाणी करण्यात येतो आणि त्यामुळे आता या दीनानाथ रुग्णालयाच्या विरोधामध्ये सर्वच राजकीय पक्ष हे सुद्धा आता आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. लागावी अगदी बंदोबस्त या ठिकाणी आता वाढवण्यात आलेला आहे. अनेक रुग्ण आतमध्ये उपचार सुद्धा घेत आहेत. काही अंशी आपण पाहतोय की रस्त्यावर सुद्धा या ठिकाणी आंदोलक एकवटल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होताना सुद्धा दिसते. त्या अनुषंगानं फार महत्त्वाचं आहे खरं तर संताप या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे. रुग्णालय प्रशासनाकडून देखील म्हटलं जात आहे अमोल की आता या मुद्द्यावर मात्र अहवाल सादर करून आपण स्पष्टीकरण देऊ. पण हा अहवाल साधारणतः कधीपर्यंत समोर येईल, हे पत्रक कधीपर्यंत समोर येईल याविषयी काही सुस्पष्टता मिळतीये का? संध्याकाळपर्यंत अधिकृतपणे पत्र काढलं जाईल असं दीनानाथ रुग्णालयाकडून सांगण्यात आलेलं आहे आणि आत्ताच काही वेळापूर्वी ही माहिती आहे ती सुद्धा देण्यात आलेली आहे. एकदा परिस्थिती गोंधळाचं वातावरण आहे ते या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. युवक काँग्रेसची जोरदार घोषणाबाजी आहे ती सुद्धा या दीनानाथ रुग्णालयाच्या विरोधामध्ये केली जाते आणि एक गोंधळाचं वातावरण या ठिकाणी सध्या पाहायला मिळते. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या फलकावर या ठिकाणी काळी शाई फेकून युवक काँग्रेसकडून या रुग्णालयाचा निषेध करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता घोषणाबाजी चालू असलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. दुसरी दृश्य आपण दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करूया की रुग्णालय प्रशासनाच्या बाहेर नेमकी परिस्थिती काय आहे. ही सगळी परिस्थिती आपण समोरच्या बाजूला पाहतोय. पोलिसांचा बंदोबस्त एकीकडे मोठ्या प्रमाणामध्ये या रुग्णालयाच्या गेटवर तैनात करण्यात आलेला आहे. ही दृश्य आपण पुन्हा एकदा पाहूया. पोलिसांची सुद्धा धावपळ आहे ती या ठिकाणी होताना पाहायला मिळते कारण की एक संघटना राजकीय संघटना या आंदोलनासाठी या ठिकाणी पोहोचतात आणि त्यामुळे पोलिसांवर सुद्धा काही प्रमाणात ताण आहे तो येताना पाहायला मिळते. दुसरीकडे समोरच्या बाजूला सुद्धा काही संघटना आहेत त्यासाठी आंदोलन करण्यासाठी आलेल्या आहेत. वेगवेगळे सामाजिक संघटना राजकीय पक्ष या आंदोलनासाठी या ठिकाणी आलेले आहेत. अशी गोंधळाची परिस्थिती संपूर्ण या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर
सध्या आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त आहे तो सुद्धा आता या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे। आज दिवसभर विविध राजकीय संघटनांकडून सुद्धा आंदोलन करण्यात येणार आहे। त्याआधी सकाळपासून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, युवक काँग्रेस अशा विविध संघटनांकडून निश्चित या अमोल, ठिकाणी आंदोलन याच करण्यात मुद्द्यावर येते। कायम राहणार आहोत, तुमच्याकडून सातत्यानं अपडेट घेणार आहोत। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।